मरायच्या वेळेला तुला माझी आठवण झाली पाहिजे. कधी? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जर तुला अंत शेवटच्या श्वासाला माझं जर नामस्मरण आठवलं पाहिजे, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. तुला ज्याची आठवण होईल तुला त्या गतीला जावं लागेल. म्हणून अर्जुना, तू माझं नामस्मरण कर, माझं चिंतन कर, माझे आठवण काढ, माझं चिंतन कर. मग का तर काय होईल, तू मला येऊन मिळशील. तुला इतर कोणी जावं लागणार नाही. हे 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं. पहा बरं का, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज कळणं फार कठीण आहे. ज्ञानेश्वरी कळणं फार कठीण आहे. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही, साधूची कृपा जीवनात होत नाही, ज्ञानेश्वरीचा काहीच कळणार नाही तुम्हाला. तुम्ही वाचाल ज्ञानेश्वरी, मुखदगत पाठ पण करशाल जा, पण ज्ञानेश्वरी कळणार नाही. अरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते माझ्या निवृत्ती दादांची कृपा झाली म्हणून हे शक्य झालंय. इथं माझं काहीच नाहीये, मी तर निमित्त आहे फक्त. मला तर कधी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मी कधी शाळेत गेलो नाही. वाचो नि पढे न वाची, न सेवाई जाणे स्वामीची, ऐशिया मज ग्रंथाची योग्यता काय असे. बघा ज्ञानेश्वर महाराजांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या. अरे मी तर कधी शाळेत गेलो नाही, मी तर मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, आणि ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती करण्याचं सामर्थ्य माझ्यात कुठून आलं? काय योग्यता आहे माझी? म्हटले या ओळीच्या पुढची ओळ पहा, म्हणे तुम्ही वाचोनी पढे न वाची, ना सेवाई जाणे स्वामीची, ऐशिया ग्रंथाची योग्यता मज काय असेल. ते म्हटले पुढची ओळ पहा, परी साचची गुरुनाथे, निमित्त करुणी माते, आणि प्रबंध व्याजे जगा ते रक्षिले जाण्या. अरे माझ्या निवृत्ती दादांनी मला निमित्त मात्र केलंयत ना, आणि म्हणून माझ्या दादांची कृपा झाली, म्हणून हे सगळं शक्य झालं बरं का. नाहीतर बघा तुम्ही, आपल्या हातात काहीच नाहीये, सगळी त्याची कृपा आहे. त्यानं जर ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी होतील. फक्त तुम्ही जसे आहेत तसे दाखवा. साधू काय म्हटले, बाबा आम्ही असे आहेत, काय करता? म्हटले पाहिजे ते करू, फक्त जशी आहेत तशी दाखवा. संतांना दंभ नाही आवडत, सगळ्या गोष्टी हे करतील, पण साधूला दंभ आवडत नाही. दंभ, दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे काय सांगू? एका शब्दात सांगून जातो. दंभ म्हणजे नसलेलं दाखवणं, या नाव दंभ. काय बोललो मी? नसलेलं दाखवणं, या नाव दंभ. आम्ही असे नाही बरं का, तुम्हाला सांगतोय ना, असे नाही आम्ही वेगळेच आहे. पण हे नसलेलं ज्यावेळेला आपण दाखवतो ना, ते संतांना आवडत नाही. ते म्हणतात तुम्ही जसे आहेत तसे दाखवा आमच्याजवळ, जसे आहेत तसे या, आम्ही पाहिजे ते करू. तुमचं काय करणार म्हणजे पाहिजे ते करू. आणि करतात बरं का संत. विचार करा तुम्ही, काय करत नाही संतांना, काय अशक्य काहीच नाही. लक्षात ठेवा, एकदा नारद महर्षी भ्रमण करत करत यमलोकाला जाऊन पोहोचले. कुठं? भ्रमण करत करत गेले, यमलोकाला गेले, आणि गेल्याच्या नंतर तिथं सगळं पाहिलं, सगळीकडे लक्ष दिलं, आणि तिथं ते यमाचे दूत होते सगळे बरं. आणि त्यांचं ना बाबा असा भला मोठा नरक बांधवायचं काम चालू होतं. कोणाचं? ते यमाच्या दूतांचं. आणि नारद महर्षी गेले, आणि गेल्याच्या नंतर पाहिले, म्हटले का हे तर सगळे इकडं रिकामे पडले, एमटी पडले, आणि तुम्ही हा एवढा मोठा नरक कशासाठी बनवताय? म्हणे तो खाली एक मृत्यू लोकात तो नालायक आहे म्हणे, तो आल्याच्या नंतर त्याचा हा बंदोबस्त करायचं काम चालू आहे म्हणे. त्यांनी पार खालच्या लोकांना पार पिंजून सोडले बरं का, कोणाला सोडलं नाही. म्हटले बाबा तो ज्या वेळेला वरती येईल ना त्यावेळेला त्याचा बंदोबस्त करायचं काम चाललंय म्हणे आमचं. म्हणे असं? ते म्हणले लिहून घ्या, स्टॅम्पवर लिहून द्या, नोट करून ठेवा, आणि ते शीट तुमच्याकडे येऊ शकत नाही. आता सांगावं लागतंय का नारद महर्षीला कोणाविषयी बोलतात ते? म्हणून ते यमाचे दूत कोणाविषयी बोलतात ते? खालून आल्याच्या नंतर त्याचा बंदोबस्त करायचाय. म्हटले ते शीट लिहून घ्या, तुमच्याकडे येऊ शकत नाही. वरतून खाली आले, आणि पहिलं गाठवलं. कोणाला गाठवलं? कोणाला गाठवलं? किती दुराचारी होता तो. वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी, आणि वंदे त्रिभुवनी वाल्या केला. काय केलं त्या वाल्याने? काय कीर्ती केली हो? काय कीर्ती केली? जीवनामध्ये साधूची भेट झाली, नारद महर्षींचा प्रसाद मिळाला, आणि वाल्या विचार करा काय साधन आहे त्या वाल्याची. काय कीर्ती केली? केले रामा रामा
इतका कसा बनवला? प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर 10,000 वर्ष अगोदर वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहून ठेवले. ही योग्यता आहे बरं का. हा संतांची ताकद आहे, संतांचा महिमा आहे. लक्षात ठेवा. म्हणून संतांमध्ये अवताराला तर देवही भगवंत येतोय आणि संतही अवताराला येतात. ते लक्षात ठेवा. आपण साधू श्रेष्ठचे लक्षात घ्या. साधू थोरच आहे कलियुगामध्ये. म्हणून देवाला शोधण्याच्या भानगडीत पडू नका सांगून गेलो. मगाशी सांगता सांगता विषय राहिला की मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची युवा. या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबारांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला मरताना माझ्याची आठवण होईल त्या गतीला तुम्हाला जावं लागेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरती कडी करून काट मारली आणि ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच सांगून टाकलं, जे मरणा आईलीच कडे मजसी मिळून गेले पुढे ते मरणी आणि ककडे जातील केवी. मरायच्या अगोदर तुम्ही ईश्वर तत्व प्राप्त करून घेताय. लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं मरण चुकवता ते मग अग्निकुंडे विजय